हो, चालेल ना. चला सगळ्यांना सुप्रभात सुप्रभात सुप्रभात. आपण दिवाळीच्या सुट्टीनंतर आज पहिल्यांदाच सामूहिक ध्यानास जमलो आहोत. खरं सुरू करायचं नव्हतं अजूनही 4 तारखेपर्यंत. म्हणजे त्यानंतर प्रोग्रामच आपला सुरू होत आहे, दत्त गुरुचरित्र अन्वयार्थ. आणि ध्यान कार्यक्रम सध्या तरी प्लॅन केला नव्हता आपण. पण ऊर्जा खूप बदलली आहे. खूप जबरदस्त ऊर्जा येत आहे. 2 दिवस पिरॅमिडमध्ये कार्यक्रम झाला. साधक कमीच होते, 5 आणि 4. पहिल्या कोर्सला 5च होते, दुसऱ्या ह्याला 4च होते. पण प्रचंड ऊर्जा आली. इतकी ऊर्जा आली की मला सुद्धा झेपली नाही. अजूनही थोडं जड झालंय अंग सगळं. तर ही ऊर्जा आपण घेतली पाहिजे आणि ग्रहण केली पाहिजे. सामूहिक ध्यानाचं काही उद्दिष्ट आहे. तुम्हाला मी खूपदा सांगितलं की इंडिव्हिज्युअल ध्यान आपलं एकट्याचं ध्यान आणि ग्रुपमधील ध्यान दोन्ही ध्यानाची प्रत्येक दिवसाला गरज आहे. कारण आता चेतनेची उत्क्रांती होत आहे, मानवाची उत्क्रांती होत आहे. आणि या मानवाच्या उत्क्रांतीमध्ये शरीरामध्ये असंख्य बदल घडत आहेत. बऱ्याच गोष्टीमध्ये, कारण पिंडी ते ब्रह्मांडी आपण म्हणतो आणि ब्रह्मांडात आजूबाजूला काय चाललंय हे आपण बघतोय. पूर्ण म्हणजे वादळं येतायत. आपल्याला तर इकडे महाराष्ट्रात डबल चक्रीवादळ डिक्लेअर केलं होतं. रेड अलर्ट केलेला होता गेले 2 दिवस. पण अत्यंत सुंदर कार्यक्रम झालेले आहेत. पावसाचा एकही थेंब आपल्याला त्रास केलेला नाहीये त्यांनी. पण काल कोर्स झाल्यावर जेव्हा आलो त्यावेळेला तुफान पाऊस पडलेला आहे. तर यामध्ये आपण बघतोय की काय होतंय समुद्रकिनारी आणि अग्नी काय करतोय. सगळे तत्व काय करतायत पृथ्वीवर हे आपल्याला कळतंय. जलतत्व काय करतंय. आज दिवाळी होऊन गेली तरी पाऊस येतोय. त्याच्यानंतर अग्नितत्व काय करतोय. बसच्या बस जाळल्या जातायत, तशी घरच्या घरं अचानक जाळली जाणार आहेत. लक्षात घ्या, वाटेल ते होणार आहे. कारण एकच अजेंडा आहे. ब्रह्मांड बदलत आहे. युनिव्हर्स बदलत आहे. चंद्र, सूर्य, तारे सगळे बदलत आहेत. सगळं वातावरण बदलत आहे. तर आपल्या शरीरात आपणही बदलत आहोत. तर आपल्याला बदलताना आपल्याला कुठल्या रूपामध्ये जायचंय, आपल्याला कुठल्या चेतनेमध्ये जायचंय हे आपण ठरवलं आहे का? आपण ठरवलं आहे. फ्री विल आपली आपण तयार केलेली आहे. चला मानवी चेतनेच्या पलीकडे. केली नसेल तर काल मी ध्यान ग्रुपवर व्हिडिओ टाकलेला आहे. आता आपल्याला जायची वेळ आलेली आहे. तो व्हिडिओ बघून घ्या. त्याचा सार थोडक्यात मी सांगते. जायची वेळ आली आहे, पण कुठे जायचंय आपल्याला? हे आपल्याला ठरवायचंय आता. ज्यांनी ठरवलेलं नाहीये त्यांना. आपल्याला कुठल्या पृथ्वीसोबत राहायचंय? 5व्या आयामातल्या पृथ्वीसोबत राहायचंय का वेगळ्या प्लॅनेटवर शिफ्ट व्हायचंय? मागं ज्या वेळेला परिवर्तनं झाली आहेत, सिटीच्या सिटी, राज्याचे राज्य गाडली गेलेली आहेत. आपल्याला माहिती आहे जमिनीखाली काय काय आपण म्हणजे उत्खनामध्ये सुद्धा संस्कृती हडप्पा आपण बघितलं. हे सगळे मागच्या परिवर्तनात गाडले गेलेल्या आहेत गोष्टी. तर इथे सुद्धा आपली जी चेतना आहे, आपला जो डिसिजन आहे, त्याप्रमाणे आपण कुठंतरी शिफ्ट होणार आहोत. कुठल्यातरी प्लॅनेटवर. अर्थात कुठल्याही प्लॅनेटवर शिफ्ट होताना हे शरीर तर सोडावंच लागणार आहे. शरीर तर सगळ्यांना, काही थोडी लोक या शरीरात राहणार आहे. पण या शरीरात राहणाऱ्या लोकांना सुद्धा काय करावं लागणार आहे, हे सगळं आपण जाणून घेतलेलं आहे. त्यामुळे ज्यानी त्यांनी ठरवायचे, हाच सूट ठेवायचा आहे का या शरीराचा, का दुसऱ्या शरीराच्या सूटमध्ये जायचंय, कुठल्या प्लॅनेटवर शिफ्ट व्हायचंय. तर तो व्हिडिओ बघून घ्यायचा आहे आणि ज्याचं त्यांनी ठरवायचंय. तर हे सगळं ज्या चेतनेची ऊर्जा येते प्रचंड, त्याच्यामध्ये ध्यानानेच ऊर्जा ग्रहण करता येते. नुसतं बसून आणि काही करून ऊर्जा आपण ग्रहण करू शकत नाही. ध्यानानेच ऊर्जा ग्रहण करता येते. म्हणूनच मग सामूहिक ध्यानाची सुद्धा आता ही गरज वाढल्याने मी काल लगेच हो म्हटलं. कारण कोऑर्डिनेटर ग्रुपवर आलं की उद्यापासून सुरू करूयात, कारण करायचं होतं.
त्यामुळे लगेच श्रद्धा मॅडम पण तयार झाल्या. तर श्रद्धा मॅडमचे धन्यवाद खूप खूप. आणि मॅडमनी ध्यानही सुंदर सिलेक्ट केलंय, विपश्यना ध्यान. मी काहीच बोलले नाही. तर विपश्यना हे सगळ्यांनी एकदा तरी आयुष्यात उपभोगली पाहिजे. समजून घेतलं पाहिजे. बुद्धाने दिलेला महामंत्र आहे तो दुःख हरण्याचा. तर अशी ही विपश्यना खूप सोपी केली आहे मी. कारण आपल्याला माहिती आहे विपश्यना शिकायची झाली तर 3 दिवसाचं शिबिर असतं, 10 दिवसाचं शिबिर असतं आणि त्या 10 दिवसाच्या ह्याच्यात 3 दिवस आनापानसती ध्यानच चालू असतं. त्यामुळे सगळ्यांनी माझा जो आनापानसती ध्यानाचा व्हिडिओ आहे आज कोणीतरी टाकावा ध्यान ग्रुपवर. सगळ्यांनी तो आनापानसती ध्यान ज्यांनी केलेलं नाही, करत नाही त्यांनी करावा तो आधी. आणि 3 दिवस आनापानसती ध्यान झाल्यानंतर मग खरी विपश्यनेचं दुसरी फेज सुरू होते. त्याच्यामध्ये जो काही भाग आहे महत्वाचा, शरीरातल्या कणाकणाला स्कॅन करायचं आहे. त्या कणाकणामध्ये, अवयवामध्ये, प्रत्येक भागामध्ये काय चालू आहे ते आपण बघायचंय. हे का करायचंय? तर आपल्याला इनवर्ड व्हायचंय. आपल्याला बाहेर काहीही बघायचं नाहीये. आउटवर्ड राहून उपयोग नाहीये. आणि आता जो आउटवर्ड राहील तो अत्यंत कमी पातळीवर फेकला जाणार आहे हे लक्षात घ्या. हे दिवसच नाहीयेत संसार करण्याचे आणि रुटीनच्या गोष्टी करण्याचे. हे दिवस आहेत इनवर्ड होऊन आपल्या आत्म्याची प्रगती करण्याची. तर म्हणजे कसं आहे थोडक्यात एका शब्दात सांगायचं झालं तर घराला आग लागलीये आणि आपण नोटा मोजत बसलोय. घराला आग लागलीये आणि आपण पार्टी करत बसलोय. घराला आग लागलीये आणि आपलं काही वेगळंच चाललंय. ते तुम्ही बघा आता घराला आग लागली आणि तुम्ही काय करताय हे प्रत्येकाने इव्हॅल्युएशन करायचंय. तर या महत्वाच्या म्हणजे इथे ब्रह्मांडाला आग लागलेली आहे. आणि यातून आपलं पटकन असेन्शन करून घ्यायचंय. आपल्याला कुठल्या पोर्टलमधनं बाहेर पडायचंय. हे करायचंय का अजून त्या घरातल्याच मध्ये रमायचंय. घराला आग लागली तरी घराच्या भिंती कलर देणं चाललंय. हे प्रत्येकाने जाणून घ्या. तर त्याच्यातून बाहेर पडा आता. कारण हे सगळं जे दिसतंय ना, आपलं घर आपल्याला जे दिसतायत, आपल्या आजूबाजूचे आपल्याला दिसतायत, ते सगळं सत्य नाहीये. ते डोळ्यावरच्या झापडी आहेत, पडदे आहेत, काही वेगळं नाटक चालू आहे, महामाया चालू आहे. आपल्या ग्रंथांमध्ये, उपनिषदांमध्ये सगळ्यांनी टाहो फोडून सांगितलेले. कृष्णाने सांगितलंय. को प्रत्येक तुम्ही कुठलंही आपलं कल्चरल ट्रॅडिशनल लिटरेचर उघडा, सगळ्यांनी तेच सांगितलंय. आता गुरुचरित्र अन्वयार्थामध्ये तेच आहे. मग हे सगळं आपल्याला सगळे टाहो फोडून सांगतायत आत्ता सुद्धा. सगळ्या ग्रंथांमध्ये लिहिले. आपल्या डोक्यात घुसतंय का नाही घुसत आहे? हे प्रत्येकाने विचारायचंय. आपण किती मठ्ठ बनायचं आहे आणि किती कातडी पांघरून ओढून डोळ्यावर वावरायचं आहे, हे सगळ्यांनी पूर्णपणे स्वतःला इव्हॅल्युएट करा. जागे व्हा, जागे व्हा. हीच वेळ आहे. ह्याच्यानंतर हजारो वर्ष तुम्हाला ही संधी मिळणार नाहीये. असा तो व्हिडिओ आहे. हजारो वर्ष. आणि इथे जर काही करायचं असेल तर फक्त आणि फक्त दुसऱ्यांची सेवाच. दुसऱ्यांचीच सेवा करायची आहे. जेवढी दुसऱ्यांची सेवा करता येईल तेवढी करायची आहे. आणि ही जी सेवा आहे त्याच्यामध्ये सगळ्यात आधी सगळ्यांना अवेकन करायचंय. काय चालू आहे पृथ्वीवर? अजेंडा काय आहे? हे सगळं जाणून घ्यायचंय. तर आपलं चला मानवी चेतनेच्या पलीकडे हा कोर्स आहे. पण वेबसाईटला सुद्धा आपल्या प्रॉब्लेम आलेला आहे. वेबसाईट वाल्यांना आपले प्राइसेस जे आहेत ते परवडत नाहीत. त्यांचं म्हणणं आहे तुम्ही खूप कमी किमती ठेवता, सगळ्यांना फ्री देता. काही कोर्स खूप फ्री आहेत, लर्नर्स खूप आहेत, पण पैसे अजिबात आम्हाला मिळालेले नाहीयेत. त्यांनी मला वर्षाला 80,000 मागितलेत. मी म्हटलं मला काही देणं घेणं नाहीये. माझा इथे पैसे कमवायचा हेतू नाही, त्यामुळे मी तुम्हाला काही देऊ शकत नाही. मला सेवाच करायची आहे. मी नॉमिनल शुल्क ते ठेवलंय ते पण ते वेबसाईटची जे काही खर्च येतो तो काढायला. मी फार फार तर एक करू शकेल, की फी वाढवू शकेल, फ्री कोर्सेस बंद करेल. पण मी काय 80,000 देऊ शकणार नाही. कारण प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगितलंय कोर्सची प्राइस ठेवताना मेसेज यायचा, की सिमिलर कोर्सची किंमत इकडं एवढी चालू आहे आणि तुम्ही एवढी कमी ठेवताय. तरी मी ठेवत होते. तर हा सुद्धा प्रॉब्लेम आलाय.
तर बघूयात, एक 2-4 दिवस वाट बघूयात. नाहीतर मला फ्री सॉफ्टवेअर्स येतात. मी फ्री सॉफ्टवेअरवर शिफ्ट होईल. प्रत्येक चॅलेंजला पर्याय असतोच. आणि हे चॅलेंजेस तुम्ही कसे येतायत बघता. विहंगमचं अकाउंट सुद्धा आता आपल्याला ऑपरेट करता येत नाहीये. प्रेसिडेंट आपले गेल्याने. काही त्याला काळ जावा लागेल. मग इथे आपल्याला कुठं फी भरायला सांगितली आहे? ह्याच्यात आपल्याला अवेअरनेस ठेवायचा आहे. तर हे जे तुम्ही ऑब्झर्व्ह करायचंय, की का असं होतंय? का धडाधडा सगळ्या सिस्टीम बंद पडणार आहेत. सगळ्या ज्या चालू आहेत, त्या सिस्टीम बंद पडणार आहेत. लॅपटॉप बंद पडणार आहे. गेले कित्येक दिवस मला मुद्रांचे व्हिडिओ करायचे पण माझा मेन म्हणजे जो रेकॉर्डिंगचा लॅपटॉप आहे सर्फेस प्रो, तो आउट ऑफ ऑर्डर आहे. दुसरा पण जो आपण वापरतो, तो पण आउट ऑफ ऑर्डर होता. कित्येक दिवस तोही दुरुस्त होत नव्हता. आपले टेक्निक करून तो दुरुस्त करून घेतलाय. आता सर्फेस प्रो सुद्धा इंडियात होत नाही कारण तो Microsoftचा आहे. मी खूप हायली सगळे एंड डिव्हाइस घेतले. त्यामुळे ठीक आहे 10 वर्ष चालला तो. पण अत्यंत सुंदर रेकॉर्डिंग होतो. आवाज किती सुंदर येतो तुम्ही बघता. तर तोही आता मी टेक्निक करून मला एक शेवटचं चान्स म्हणून मी टाकलाय. अजून 2-3 दिवस मी वाट बघेल, नाहीतर त्याची रेकॉर्डिंग सुरू करेल. तर हे का होतंय? लॅपटॉप का बंद पडतायत? लॅपटॉपने आपणही बंद पडणार आहे. कारण ऊर्जा एवढी प्रचंड येतेय, की ह्या ऊर्जेला पूर्वीच्या ऊर्जेला डिझाइन केलेले इक्विपमेंट चालणारच नाहीयेत. त्यामुळं तुम्ही ह्या सगळ्या परिवर्तनाला मी तुम्हाला तयारी करून ठेवायला सांगितली आहे. काय-काय तयारी करून ठेवायची आहे. त्यामुळे या ऊर्जा जेवढ्या वाढत जाणार आहेत, प्रचंड अजून वाढणार आहे. तुम्हाला असं वाटतं की पाऊस येतोय, पण पाऊस येतोय त्याच क्षणाला ऊर्जा प्रचंड येतीये. आणि आत्ता आपल्याला वर जायचं नाहीये हाय हिटने. आपल्याला चान्स आहेत हे सगळे आपले आध्यात्मिक विकास करून त्या हायर चेतनेला जायचे. म्हणून तो पाऊस येतोय. लक्षात घ्या पाऊस कशासाठी येतोय. प्रचंड ऊर्जा येतीये. प्रचंड हीट येतीये आणि त्याला थोडा बॅलन्स करण्यासाठी पाऊस येतोय. त्याला बॅलन्स करण्यासाठी ढगाळ वातावरण येतंय. खरं कारण ही ऊर्जा एवढी वाढत जाणार आहे, की 100 डिग्री टेम्परेचर ब्लास्ट होणार आहे सूर्याचा. आणि मग हे त्या क्षणाला आपण जाणार आहोत. कुठल्याही क्षणाला आपण जाणार आहोत आता बॉडी सोडून. मग प्रत्येक त्या क्षणाची तयारी केली पाहिजे. त्या चेतनेतच आपण गेलो पाहिजे. म्हणून आत्ताच फर्म डिसिजन करून त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे आणि ह्याच्यासाठी चेतना वाढण्यासाठी ही विपश्यना आहे, की प्रत्येक शरीराच्या कानात स्पंदन आपल्याला अनुभवता आली पाहिजे. त्याच्याशिवाय पुढे जायचंच नाहीये. समजा आता मान धरली. मानेमध्ये काय संवेदना आहेत? वेव्हज आहेत का? लहरी आहेत का? त्या लहरींना कळलं पाहिजे तुम्हाला, की माझ्या मानेतनं लहरी कशा निघत आहेत. त्याच्याशिवाय पुढे जायचं नाही मानेच्या. हळू, हळू ताण जाणवेल, मुंगी चावल्यासारखं होईल, गुदगुल्या होतील, गारवारा येईल, गरम होईल. हे ठीक आहे. हे सगळं बरोबरच आहे. स्पंदनं कोणाला जाणवतायत आज प्रश्नाचं उत्तरं लिहायची. कुठल्या भागात तुम्हाला स्पंदनं जाणवली म्हणजे व्हायब्रेशन. जसं हृदयावर आपण हात ठेवतो टक, 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 टक होतं. आता काल पिरॅमिडमध्ये ध्यान घेतलं. जे काही मी बोलत होते परवा सुद्धा, वारा आला, वारा अनुभवला. उष्णता हे केली, उष्णता अनुभवली. हे का होतं? तर ॲक्चुअली पिरॅमिड ती तत्व खेचूनच आणतो. ज्यावेळेला ध्यानात असतं त्यावेळेला चेतना वाढते प्लस माझी अफर्मेशन्स. त्यामुळे जे सत्य आहे ते जाणवलं. इतर वेळेला आपल्याला काही कळू शकतं का? कुठनं कोपऱ्यातनं वारा आला आणि कुठनं अग्नी आला आणि काय आलं? म्हणून आपल्याही शरीरात कारण पिंडी ते ब्रह्मांडी आहे. मग आपल्या शरीरातली स्पंदनं आपल्याला जाणवायला लागली म्हणजेच आपण आता ब्रह्मांडाच्या जवळ गेलो त्या क्षणापुरतं का होईना. कारण ब्रह्मांड सुद्धा व्हायब्रेट होते. क्षणाक्षणाला ॲक्चुअली प्रत्येक क्षणाला ब्रह्मांड निर्माण होतोय. आपण निर्माण होतोय. प्रत्येक क्षणाला डिस्ट्रॉय होतोय आपण. नष्ट होतोय. प्रत्येक कण ब्रह्मांडातला असा साइन वेव्ह सारखा चाललेला आहे लक्षात घ्या. हे जर कळलं रहस्य ना, की मगच आपली चेतना खूप हायर होऊ शकते. रहस्य कळणं आणि अनुभवणं. तर चला आता विपश्यना करूयात. आणि अजून एक महत्त्वाची सूचना मी देतेय, की भाग 3 जो होणार होता शुक्रवारी पिरॅमिडमध्ये, तो मी ऑनलाईन घ्यायचा ठरवला आहे. गुरुवारी घेईल किंवा शुक्रवारी घेईल. तर ज्यांना कोणाला त्या भाग 3 ला ॲड व्हायचे त्यांनी लगेच आज मला मेसेज टाका ग्रुपवर शिवसरोदय शास्त्राच्या. तर चला श्रद्धा मॅडम सुरू करा.
सर्वांनी वॉटर ॲफर्मेशन करून घेतलं. आपण आता विपश्यना ध्यानाला सुरुवात करूया. सर्वांनी ताठ बसा, डोळे बंद करा. आता आपल्याला विपश्यना ध्यान करायचे आहे. कुठल्याही सहज आसनात बसा. खुर्चीत बसला तरी चालेल किंवा मांडी घालून बसा अथवा पद्मासनात बसा. ज्या आसनामध्ये आपल्याला जास्त वेळ हालचाल न करता बसता येईल असे बसायचे आहे. शरीराला रिलॅक्स ठेवायचे आहे. डोळे सहजतेने मिटून घ्या. डोळ्यांवरचा ताण हलका करा. पापण्या अगदी अलगद मिटा. चष्मा असेल तर बाजूला काढून ठेवा. दोन्हीही हात गुडघ्यांजवळ ठेवा अथवा मांडीवर नाभीजवळ ठेवा. हाताच्या मुद्रा येत असतील तर जरूर ज्ञान मुद्रा, ध्यान मुद्रा अथवा हाकेनी मुद्रा करा. ज्या हस्तमुद्रेत हात हलवावे लागणार नाही असे सहजतेने ठेवा. विपश्यना ध्यानात शरीराची कुठलीही हालचाल करायची नाहीये. अगदी तटस्थतेने साक्षी भावाने बघायचे आहे. त्यामुळे आधीच शरीर रिलॅक्स करून घेऊयात. शरीरावरचा ताण हलका करूयात. पाठीचा कणा, मान, खांदे दिले सोडूयात. सगळा ताण हलका करूयात. चेहरा, डोके,